मराठा आरक्षणाबाबत उद्यापासून आदेश आणि सूचना काढण्याचं काम सुरू होणार असल्याची माहिती जरांगे पाटील यांनी दिली आहे। कुणाचाही दबाव आला तरी काम थांबणार नाही। एका महिन्यात जी.आर निघेल असं जरांगे पाटलांनी म्हटलंय। मराठा समाजावर अन्याय होईल असं पाऊल सरकार उचलणार नसल्याचंही जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे। उद्यापासून सगळं काम सुरू होईल। आता सूचना काढायचं, आदेश काढायचे, तसं तर आता ते थांबणारच नाही आहेत या विषयात। आणि तीच आशा आता आणि अपेक्षा मराठा समाजाला त्यांच्याकडून आहे। कारण कोणी काही दबाव आणला किंवा कोणी काही सांगितलं म्हणून ते थांबवू शकत नाही आहेत। कारण त्यांना मराठा समाजसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे। मराठा समाजावरती अन्याय होईल असं पाऊल सरकार उचलणार नाही आहे। विखे पाटील पण नाही उचलणार आणि फडणवीस साहेब पण नाही उचलणार। कोणी काही सांगितलं हे करू नका ते करू नका म्हणून मराठा समाजावर अन्याय होईल असं ते पाऊल उचलणार नाहीत। नसतात त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील। पुन्हा आज शंका घेणारे कोण असू शकते ते कळतं आहे आम्हाला। ज्यांचं कुठं काही शिजतच नाही असेच असू शकतील। मला नाही माहीत कोण आहेत ते, पण तुम्ही म्हणतायत म्हणून। परंतु मी असं कधीच हटलेलं नाही आणि एक प्रकारचा जे.आरच घेतल्यासारखा आहे सातारा संस्थांचा सुद्धा। कारण त्यांनी सांगितलंच तसं की आम्हाला कोर्टात जी.आर जाईल असं काही करायचं नाही आहे। कोर्टात जी.आर गेला नाही पाहिजे, आम्हाला त्याच्यावरती अभ्यास करायचा। आम्ही अहवाल घेतला आहे आणि याच्यापेक्षा काय पाहिजे आणखी? सातारा संस्थांच्याबद्दलचं जर कोणाचं काही मत असेल तर त्यांना याच्यापेक्षा पाहिजे काय की त्यांनी अहवाल स्वीकारला आहे आता सरकारनं। त्याच्यावरती 1 महिन्यात ते पुन्हा अभ्यास करतील, आणखीन चर्चा करतील आणि 1 महिन्याने जी.आर काढतील। 1 महिन्याने तुम्हाला जी.आर दिसेल।